काकू नमस्कार. या ना या आत या ना. नाही नाही ठीक आहे. अहो आत तरी या 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 चहा ठेवते. अहो नाही नाही खरंच नको. प्रीती आहेत का घरी? नाही थोड्या वेळापूर्वीच बाहेर गेली ती. हो का? हो काय झालं बरेच दिवस झाले आम्ही भेटायचं नुसतं प्लॅनिंगच करतोय. भेटणंच होत नाही आमचं. कामाच्या गडबडीत वेळच मिळत नसेल ना तुम्हाला? नाही म्हणजे मी मोकळा वेळ ठेवला होता पण प्रीतीच नाही म्हणाल्या. काय? हा म्हणजे त्या म्हणाल्या घरामध्ये कामांची गडबड आहे, शॉपिंगला जायचंय, सामानाची यादी करायची आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही गोष्टी आणायच्या. तर तुम्ही एकत्रच जाणार होता ना? नाही हो, ही सगळी कामं मी आणि ज्योतिष तर करतोय. ह्या दोघे हे सगळं बघतात तर मग प्रीतीने मला असं का सांगितलं असेल? प्रीतीनं असं का सांगितलं असेल यांना? अशी का वागते ही मुलगी काहीच कळत नाही. येऊ दे तिला विचारतेच. असं ऐनवेळी तोंडावर पडायला होतं हिच्या अशा वागण्यानं. अहो ठीक आहे म्हणजे आमचं बोलणं झाल्यानंतर त्यांचे काही प्लॅन्स बदलले असतील. तुम्ही एवढा नका विचार करू. ठीक आहे बरोबर नाही पण मला काय वाटतंय ती बहुतेक लाजत असेल तुम्हाला भेटायला. म्हणजे हे लग्न तसं अचानक आणि गडबडीत ठरलं ना, त्यामुळे तिला एकटीला भेटायला नको वाटत असेल. हा आणि ऍक्च्युली हाच ऑकवर्डनेस आमच्यात राहू नये म्हणून आम्ही भेटावं असं मला वाटत होतं. बरोबर आहे तुमचं. भेटीगाठी झाल्या की एकमेकांना ओळखायला बरं पडतं. हो ना. मी प्रीती आली की बोलते तिच्याशी. हा प्रीतीशी काय बोलणार या? आणि हे असं बोलून नाही उपयोगाचं. तिला माझ्यासोबत कम्फर्ट फील व्हायला हवं असं काहीतरी करायला पाहिजे. बरं ठीक आहे मी येतो. अहो असं काय करता? आला तर चहा तरी घेऊन जा. बस. अहो नाही 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 परत केव्हा तरी. हा येतो. बाय. आशीर्वाद. चल येतो. काय मॅडम इकडं काय करताय? मॅप चुकला वाटतं. ही जी बाईक उचलून आणली आहे ना ती मला आत्ताच्या आत्ता परत हवी आहे. देतो ना. आम्हाला पण इथं पार्किंग सांभाळत बसायची हाऊस नाही हो. पण काय आहे ना मॅडम, इथं आलेली प्रत्येक गोष्ट मला पाहिजे असं बोलून नाही मिळत. त्यासाठी ज्या बँकेकडून कर्ज घेतलंय ते फेडा आणि घेऊन जाई बाईक. अहो पण त्याचे फक्त 1-2 हप्तेच फेडायचे राहिलेत. तुम्ही अशी दारातून उचलून कशी काय आणू शकता? अहो सोपं होतं. घरात घुसलो त्या काकूनं बाजूला ढकललं, चावी घेतली आणि किक मारली आणि इथे घेऊन आलो. अहो उचलून आणायचं कष्ट पण नाही घेतलंय. ए अति बोलू नकोस हा. व्यवस्थित विचारते ना, व्यवस्थितच उत्तर द्यायचं. अहो मॅडम उत्तर देऊन पास होता आलं असतं तर आम्ही हे काम करत असतो का? तुम्हाला उत्तर बँकेचे साहेब लोक देतील. तुम्हाला बाईकचे 2 हप्ते बुडवून ती बाईक चालवायला लाज नाही वाटत? आणि कुठे गेला हो तुमचा तो बाईकचा मालक? खायला घरात दाना नाही आणि लाखाची बाईक वापरायला पाहिजे आणि ऐपत नाही तर कशाला करायचं या गोष्टी? बाईकचा मालक कुठेही पळून गेलेला नाहीये. त्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो कायमचं हे जग सोडून गेलाय. हा मग तो मेला तर मेला. आम्हाला आमच्या बाईकच्या लोनशी मतलब आहे. मरायचंच होतं तर कर्ज फेडून मरायचं ना. ए तोंड सांभाळून बोल, कळलं? ए आवाज चढवायचा नाही हा. आणि किती पैसे द्यायचे राहिलेत? पूर्ण व्याज पकडून 1 लाख रुपये. ते 1 लाख रुपये तुझ्या तोंडावर फेकून मारेन आणि ही बाईक घेऊन जाईल. नाहीतर नाव नाही लावणार प्रीती. अरे बापरे, एंट्री चुकली वाटतं. आलो तसं युटर्न घेतो. या या आत या. मी हा तुमच्याशीच बोलतोय मी. या तुम्ही चोरून या घरात घुसताय का मला माहित नाही का? या या या. स्वप्नात नाही आहे ना? ग्रह तारे फिरले की काय आपले? चक्क बाबा स्वतः मला आत बोलवतात. टाइम चेंज झालाय की काय माझा? हा आईच्या पुण्याचं फळ मिळतंय वाटतं मला.
आई बघतेस ना हे खरं आहे ना सगळं तू बघ आता लागली वाट पुण्याच्या फळाला लागलेला किडा पीए कुठे आहे तुमचा? पीए हा पीए असं काय करताय? तुमचं शेड्यूल ठरवणारा, कामांची यादी करणारा पीए असेल ना तुमच्याकडे. हे एवढे कारनामे करता तुम्ही, लक्षात कसं राहायचं हो आज काय करायचंय काय नाही करायचंय, नाही का? तुमचे रोजचे कारनामे ऐकून थक्क झालो मी. दरवेळी तुम्ही मला आश्चर्याचे धक्के देता. आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळी बापाला त्रास देण्यासाठी तुम्ही जे काय नवीन आणि इनोव्हेटिव्ह जिनियस आयडिया शोधून काढताना कमाल आहे हो. सांगा आता स्वतःच्याच तोंडाने सांगा काय केलं आज? लाज वाटणं तर बंदच झालंय मला वाटतं. स्त्रीला एक सन्मान असतो, आदर असतो, आत्मसन्मान असतो, ह्याची काही जाणीवच राहिलेली नसेल किंवा जाणीव ठेवणं जड जात असेल. नाही तुम्ही दारू पिता, मारामाऱ्या करता, लोकांशी वाईट वागता. आता स्त्रियांबद्दल काही वाटेन असं झालेलं दिसतंय. अरे बापाचा अभिमान वाढवू शकत नाहीस, जो आहे तो मातीत तरी घालू नकोस. बोल का केलंस हे? पण असा खांबासारखा उभा राहू नकोस. बोल का केलंस हे सगळं? तुला घराबाहेर काढलं तरी तुला काहीही त्याचं वाटत नाही, लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. अरे काय कुठे फेडणार आहेस हे पाप? अजून किती छळणार आहेस मला या घराला? तू माझा मुलगा आहेस हे कोणाला सांगण्याची लाज वाटते मला, लाज. अरे बापरे, हे तो फारच सिरियस झालं. काका काका मी काय म्हणते, इतकं नका बोलू, जाऊ द्या तुम्ही. म्हणजे मी या गोष्टीमुळे बोलले कारण की कामात एवढा त्रास देणं बरोबर नाही ना. कामाची वेळ होती माझ्या, म्हणून मी चिडचिड माझी झाली आणि म्हणून मी एवढंच बोलायला आले होते इथे. तर तुम्ही इतकं नका चिडू, जाऊ द्या. नाही एवढं सगळं होऊ नये, तुझा समजूतदारपणा दाखवलास, खरंच कमाल आहे तुझी. त्याने जो काय तुला त्रास दिला, याच्यामुळे तुला जो काय त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो तुझी. काका अहो तुम्ही हा पुन्हा असं करणार नाही याची जबाबदारी मात्र दुर्दैवाने घेऊ शकत नाही, कारण या अशी जबाबदारी घेणारा जगात कोणी असेल असं वाटत नाही मला. पण तरी माफ कर मला. पण इथून पुढे जर यांनी असं काही केलं तर तेव्हा मात्र मी याच्या विरुद्ध ऍक्शन घेईन.